नमस्कार. या रोमांचक गोष्टीच्या प्रवासात सर्वांचे स्वागत आहे. आज आपण धडा 2 चे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी एखाद्या ॲनिमेसारखीच नाट्यमय आणि भावनिक आहे. ऑस्कर वाइल्ड यांची ही अत्यंत प्रसिद्ध कलाकृती द हॅपी प्रिन्स आपल्याला मैत्री, त्याग आणि खऱ्या सौंदर्याचा अर्थ एकदम नव्याने उलगडून दाखवते. खूप उत्सुकता आहे ना? चला तर मग लगेचच या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. ठीक आहे, चला यामध्ये खोलवर शिरूया. हे विश्लेषण सुरू करताना देवदूताचे हे दिव्य शब्द ऐका. तुम्ही योग्य निवड केली आहे. माझ्या नंदनवनात हा छोटा पक्षी कायम गात राहील आणि माझ्या सोन्याच्या शहरात हॅपी प्रिन्स माझी स्तुती करेल. हे शब्द एकदम हृदयाला भिडतात नाही का? एका शांत सुंदर शहराच्या आत किती मोठा त्याग लपलेला आहे हे यातून थरार करून सोडते. हे शब्द आपल्याला थेट कथेच्या भावनिक गाभ्यापर्यंत घेऊन जातात. आणि हे अतिशय उत्तमरित्या दर्शवते आपल्या या नाट्यमय कथेचा सर्वात मोठा उत्कर्ष बिंदू. देवदूताच्या हातात असलेल्या त्या 2 सर्वात मौल्यवान गोष्टी, ते शिशाचे तुटलेले हृदय आणि तो मृत पक्षी. खरे सौंदर्य आणि प्रेम हे बाहेरून कधीच दिसत नाही, तर ते आतून केलेल्या त्यागात असते. हे दृश्य संपूर्ण कथेचा आत्मा आहे. भाग 1. राजकुमाराचे अश्रू. कथेची सुरुवात कशी होते ते आपण पाहूया. शहराच्या मध्यभागी उंचावर द हॅपी प्रिन्सचा एक तेजस्वी पुतळा उभा आहे. तो सोन्या रत्नांनी मढवलेला आहे, पण आत एक जिवंत, दुःखी हृदय लपले आहे. आता क्षणभर थांबू आणि कल्पना करूया. एक छोटा स्वॅलो पक्षी थंडीपासून वाचण्यासाठी आपल्या पंखाखाली डोकं खुपसून झोपायचा प्रयत्न करत आहे. अचानक एक मोठा पाण्याचा थेंब त्याच्यावर पडतो. मग दुसरा थेंब. आकाशात तर ढग नाहीत, मग हा पाऊस आला कुठून? हे थेंब पाऊस नसून खुद्द द हॅपी प्रिन्सचे दुःखाचे अश्रू होते. आपल्या शहरातील लोकांची हलाखी पाहून या राजकुमाराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इथूनच कथेला एक नवा नाट्यमय धक्का बसतो. भाग 2. पवित्र मैत्री. आता पुढे जाऊया आणि पाहूया हे कसे विकसित होते. येथून पुढे सुरू होते एक अत्यंत पवित्र मैत्री. ॲनिमेच्या भाषेत सांगायचे तर एक अतूट नकामा. स्वॅलो पक्षी खरे तर उन्हाळ्यात राहणाऱ्या जातीचा, पण राजकुमाराचं दुःख पाहून तो कडाक्याच्या थंडीतही थांबण्याचा धाडसी निर्णय घेतो. आणि मग राजकुमार आपल्या या मित्राला गरजूंच्या मदतीला पाठवतो. कसे? पहिले तो त्याचे नीलमणी म्हणजेच सॅफायर्स गरजूंना देतो. नंतर अंगावरील सोन्याची पाने काढून गरिबांना वाटण्यास सांगतो. एक एक करून राजकुमाराची सर्व संपत्ती गरिबांच्या भल्यासाठी वापरली जाते. स्वॅलो पक्षी हा राजकुमाराचा दूत बनून ही उदात्त कामे अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करतो. भाग 3. एक महान त्याग. कथा आता एका अत्यंत भावनिक आणि गंभीर वळणावर येते, जिथे संपत्ती आणि आनंद संपलेला आहे आणि उरला आहे तो फक्त एक महान त्याग. परिस्थिती खूप कठीण होते. कडाक्याच्या थंडीमुळे तो छोटा पक्षी शेवटी राजकुमाराच्या पायाशी प्राणत्याग करतो. त्याच्या मृत्यूनंतर द हॅपी प्रिन्सचे शिशाचे म्हणजेच लेडचे हृदय दुःखाने 2 तुकड्यात भंगते. पण पुढे जे घडते ते अत्यंत विस्मयाकारक आहे. शहराचे अधिकारी तो पुतळा वितळवण्याचा प्रयत्न करतात, पण कारखान्यातील भट्टीत ते तुटलेले हृदय वितळूच शकत नाही. त्यागाची आणि प्रेमाची ताकद या तुटलेल्या हृदयात किती अफाट आहे हे या चमत्कारातून सिद्ध होते. भाग 4. लेखक ऑस्कर वाइल्ड. ही असाधारण कथा कुणीतरी असाधारण व्यक्तीनेच लिहिली असणार, हो ना? या कथेचे लेखक आहेत ऑस्कर वाइल्ड. ते एक अतिशय प्रसिद्ध अँग्लो आयर्लंडचे नाटककार, कादंबरीकार आणि कवी होते. 1854 ते 1900 हा त्यांचा काळ. युनायटेड किंगडममधील सर्वात महान नाटककारांमध्ये त्यांची गणना होते. त्यांची भाषाशैली आणि कथेतून देण्यात आलेला सखोल संदेश ह्यामुळेच द हॅपी प्रिन्स एक अजरामर कलाकृती बनली आहे, एकदम लेजेंडरी. भाग 5. व्याकरणाची तालीम. कथेचा प्रवास संपला असला तरी आपले शिकणे थांबलेलं नाही. जसे एखाद्या ॲनिमेमध्ये ट्रेनिंग मॉन्टाज असतात, तशीच ही आपली इंग्रजी भाषेची व्याकरणाची तालीम आहे. आता यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे नामे म्हणजेच नाउन्स कसे 2 विरुद्ध गटांत विभागले जातात ते आपण पाहूया. एका बाजूला आहेत काउंटेबल नाउन्स, म्हणजे ज्या गोष्टी आपण संख्येत मोजू शकतो, उदाहरणार्थ कोट, पुतळा, स्वॅलो पक्षी आणि रात्र. आणि दुसऱ्या बाजूला आहेत अनकाउंटेबल नाउन्स, ज्या आपण संख्येत मोजू शकत नाही, जसे की सोने, आनंद, दया आणि पाणी. इंग्रजी व्याकरणाचा हा पाया अतिशय महत्त्वाचा आहे. आता होमोग्राफ्सची ही उत्तम उदाहरणे पाहूया.
हे असे शब्द आहेत ज्यांचे स्पेलिंग एकच आहे पण त्यांची ताकद आणि अर्थ वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ स्वॉलो. एक अर्थ आहे एक पक्षी, ज्याबद्दल आपण आता कथेत ऐकले, आणि दुसरा अर्थ आहे अन्न गिळण्याची क्रिया, म्हणजेच टू पुश फूड डाऊन द थ्रोट. टू पुश फूड डाऊन द थ्रोट. तसेच ऑरेंज म्हणजे नारंगी रंग, आणि दुसरा अर्थ एक फळ. एकच शब्द पण अर्थ भिन्न. हीच तर भाषेची खरी गंमत आहे. आपल्या या स्रोताचे विश्लेषणच्या शेवटकडे येताना एक प्रश्न विचारून हे सत्र संपवूया. कथेच्या शेवटी हॅपी प्रिन्सचा पुतळा खराब आणि जुना का दिसत होता, असे आपल्याला का वाटते? या प्रश्नावर आपण सर्वांनी नक्की विचार करूया. खरे सौंदर्य हे बाह्य आवरणात असते की इतरांसाठी केलेल्या त्यागात असते? हीच या कथेची खरी शिकवण आहे. या विचारावरच आपण इथे थांबूया. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक प्रवासात.